श्रीराम. परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत. त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले. दिनांक 14 ऑक्टोबर 1967. आत्माराम सख्यत्व. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगा तुटी. आता खरा देव कोणता आहे आणि जीवलग म्हणजे कोण याचा नीट विचार करू. सामान्यपणे विचार करता बहीण, भाऊ, पत्नी, मुलं, इतर गणगोत हे आपल्याला जीवलग वाटतात. त्यांच्यामध्ये सर्व जीव गुंतून जातो. मग अशा या जीवलगांना तोडून सोडून ह्या देवाला भेटण्यात काय अर्थ आहे असा एक विचार येतो. म्हणून जीवलग म्हणजे कोण याचा सूक्ष्म विचार करता जीवाच्या अगदी लगट असलेल्या वासना हेच खरे जीवलग आहेत असं दिसतं. जीव आणि त्या बरोबरच आल्या आहेत आणि जीवाबरोबरच त्या परत जाणार आहेत. जीव आणि वासना यांचा संबंध असा अगदी लगटचा आहे. अंतकाली बाकी सगळं इथेच राहणार असून वासना मात्र जीवाबरोबर जाणार असतात. म्हणून जीवाचे जीवलग म्हणजे वासनाच हे पटतं. परंतु मनुष्य काय विचार करतो की जीवलग म्हणजे आप्तेष्ट इत्यादी. वास्तविक आप्त म्हणजे आपत्तीच याचा त्याला वारंवार अनुभव येत असतो, पण कळत मात्र नाही. शेवटी देह जळल्यावर जीव एकटाच जाणार असतो आणि बाकीचे सगळे जवळचे वाटणारे इथेच राहतात. मग व्यर्थ शोक ह्यांच्याकरता का म्हणून करावा? या सर्व वासना यांची तुटी होऊ दे, म्हणजे मग खरा देव कोण तो कळेल. हा देव कुणीतरी पाहिलेला पाहिजे. तो संतांनी पाहिलेला आहे, म्हणून संतांची मध्यस्थी पाहिजे. आपण एकदम धटिंगणासारखे पुढे गेलो तर कसं होणार? म्हणून संतांची मध्यस्थी पाहिजे. संतांनी त्याला ओळखलं आहे आणि संतांच्यावर त्याचंही प्रेम आहे. वासनांची मिठी सोडवून त्याने संतांना मिठी मारली आहे. म्हणून संतांनी वर्णन केलेला देव कोणता? तर तो प्रत्येकाच्या आतमध्ये असलेला आत्मारामच होय. धनुर्धरी राम नाही बरं का. कारण या आत्मारामाला कालाचं बंधन नाही. युगानुयुगे तो चालत आलेला आहे. ख्रिस्तपूर्व वगैरे म्हणण्याचं काही प्रयोजन नाही, इतका तो कालातीत आहे. त्याला या देहाच्या खोलीत ठेवलेला आहे. देहाला आपण नावं देतो, हे रामभाऊ, हे सदुभाऊ वगैरे. वरचा देह खरं म्हणजे खोळ आहे. तो सर्वत्र एकच आहे, निर्गुण, निराकार, निनावी आहे. पण ही जर वासनांची तुटी झाली तर तो खरा देव कोणता ते कळतं. हा देह म्हणजे वरचा ओव्हरकोटच आहे म्हणा ना. शिंपी कपडा कसा फिट्ट शिवतो त्याप्रमाणे या विश्वाच्या शिंप्याने या आत्मारामाला या देहाच्या खोळीत फिट्ट बसवलाय. परंतु संत त्याला आपल्या सामर्थ्याने बाहेर आणतात. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या देहाला घोंगडी असं म्हटलंय. ते घोंगडीचं वर्णन करतात. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगळी. षड्गुण गोंडे रत्न जडित तुझं, श्यामसुंदरा शोभली रे. काम कर्म अविद्या त्रिगुण, पंचभूतांनी विणली रे. रक्त रेत दुर्गंधी जंतू, नरकमुताने भरली रे. अशी ही देहाची खेव म्हणजे खोळ असं हे थोडक्यात वर्णन आहे. आपल्याला वरच्या देहाचा विचार करायचा नाही, आतला खरा देव पाहायचा आहे. समर्थ म्हणतात, खरा देव बाजूलाच राहिला आणि हे भुरटे चोर पुढे आले. धातूच्या मूर्तीलाच हा देव म्हणू लागला. आता पुढे काय सांगितलं आहे की सर्वही अर्पावे. आता वासना तर काढून टाकल्या, मग अर्पण करायचं काय राहिलं? तर
सर्व कर्मभोग त्याला अर्पण करावे असा अर्थ. सुख दुःख काही नको, उपभोग आणि भोग सगळे जायला पाहिजेत. उदाहरणार्थ, मोटारीत बसणं हा उपभोग म्हणजे जवळचा भोग. नंतर होणारा अपघात हा भोग आहे. हे सर्व तऱ्हेचे भोग त्याला अर्पण करावेत आणि शेवटी प्राण तोही वेचावा असं सांगितलंय. आता वेचावा म्हणजे काय? जीव द्यावा काय? मग या सर्व खटपटीचा उपयोग काय? हा जीव जर गेला तर मग हे सर्व आपल्याला कसं कळणार? संत का खोटं सांगत आहेत? संत मुळीच खोटं सांगत नाहीत. प्राण वेचावा असं सांगितलंय, द्यावा असं सांगितलेलं नाही. शरीरात एकंदर 10 प्राण आहेत. 5 मुख्य प्राण आणि 5 उपप्राण. त्यातला मुख्य वेचा असं सांगितलं आहे. बायका तांदूळ निवडतात, त्यातले खडे वेचतात आणि तांदूळ तसेच ठेवतात. त्याप्रमाणे इकडे देहात या मुख्य प्राणाची सरमिसळ झाली आहे, तो वेचा. प्राण वर चालला आहे आणि अपान खाली सरकत चालला आहे. 2 दिशेला 2 माणसं चालली आणि देऊळ मध्ये आहे, तर त्या दोघांना देवळाचं दर्शन कसं होणार? दोघांनी त्या देवळापाशी यायला पाहिजे. म्हणून प्राण आणि अपान यांची युती किंवा समन्वय केला पाहिजे, म्हणजेच समत्व प्राप्त होतं. हे केलं की देहभाव, ममत्व, ममता जाते. हाच देहत्याग म्हणजे प्राण वेचणं असा याचा अर्थ आहे. हा सुंदर जीवरूपी पोपट कसा गोडगोड बोलतोय, त्याला सोडून द्यावं असं कुणाला वाटेल? असत वासना त्याला बद्ध करून टाकतात आणि सद्वासना मात्र त्याला मदतच करतात. म्हणून हे ममत्व टाकलं, देहभाव टाकला की सख्यत्व प्राप्त होतं. आणि मग काय होतं? नाना देही देव एक विराजे. सर्वत्र तोच भरला आहे हे कळतं. प्रत्येक जीवमात्रात तो आहे याची प्रचिती येते. नाना नाटक लीळा सुंदर रूप साजे. हा जीव वरच्या रूपाला म्हणजे नाटकाला भुलतो. नाटक वास्तविक बघू नये. नाटक म्हणजे टक लावून बघू नये असंच या शब्दात सुचवलंय. नाटक पाहायचं असेल तर हा दिसणार नाही. दोन्ही जमणार नाही. काहीतरी एक साधेल. म्हणून या वरच्या नाटकाला किंवा लीलेला भुलू नकोस, म्हणजे ते आतलं सुंदर रूप कसं साजरं आहे ते कळेल. सूर्य आणि चंद्र या सौंदर्याच्या देवता आहेत, परंतु अशी कोटी सौंदर्य ओवाळून टाकावीत असं इतकं सुंदर ते रूप आहे असं संत सांगतात. नाना तीर्थी क्षेत्री अभिनवगती माझे. अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. हे सर्व देह म्हणजे नाना क्षेत्र आहेत आणि आतली ज्ञानगंगा म्हणजे तीर्थ. अभिनवगती म्हणजे त्यात नाविन्य काय आहे ते कळेल आणि सर्व पिंड ब्रह्मांडात तोच कसा नटला आहे हे पाहता येईल. बहुरूपी बहुगुणी बहुता काळाचा. हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा. युगायुगी आत्मा राम आमुचा. दास म्हणे महिमा न बोलवे याचा. हा कसा आहे तर षड्गुणी आहे. कारण प्रत्येकात तोच असल्यामुळे ते गुण त्याचेच आहेत. आणि हा युगानुयुगाचा आहे. याला कालाचं बंधन नाही. परंतु याला न ओळखता माणूस गुणातच रंगतो आणि सत्व रज तम म्हणजेच हरिहर ब्रह्म यांनी नटलेल्यालाच देव म्हणू लागतो. हाच सगळ्यांना देव वाटू लागला. वास्तविक हा निर्गुण असाच आहे. अशीही आत्मारामाची स्तुती आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून आणि
त्याचं सख्यत्व पाहिजे असेल तर नामात रहा म्हणजे झालं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.